दादांपुढे एवढी मीटिंग बैठक होती, दादांबरोबर बसलो, गप्पा मारल्या आणि आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही आम्हाला तुम्ही आणि आम्ही जर येत असेल तर आपल्याला पुढे काय करता येईल. दादांनी ग्रीन सिग्नल दिला, दादांनी काय ग्रीन सिग्नल दिला नाही, पण आम्ही एक राजकीय भेट आणि शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा अंती एकदा आम्ही भेट घेतली. दादा तुम्हाला भाजपची युती आहे का तुटली? आता भाजपसोबत युती आहे का तुटली आहे की तुटली भाजप सोबतची? तुम्हाला एक सांगा, भाजपने किती जागा आजच्या तारखेला भाजपने वाटायला सुरुवात केली. लोकांनी फॉर्म भरले 60 लोकांनी भाजपच्या. किती जागा किती दिल्या भाजपला तुम्हाला? स्पष्टता युतीची स्पष्टता अजून पूर्णपणे आमच्यापर्यंत आलेली नाही. अनेक इच्छुक उमेदवारांनी भरले तरी तुम्ही म्हणता की अजून आमच्या चर्चा सुरू आहे. भाजप तुमच्यावर दुर्लक्ष करताय का? उद्या 3 वाजेपर्यंतची वेळ आहे फक्त. तुम्हाला किती जागेची अपेक्षा आहे? आमची स्पष्टता अजून युतीची झालेली नाही. दादांना भेटायला आलेलं आहे. दादा काय म्हणतात त्याचा निरोप आम्हाला संध्याकाळी मिळेल. भाजप काय म्हणतात? तुम्हाला किती जागा? मामा साधारण किती जागांचा प्रस्ताव तर तुम्ही दिला असेल ना? काहीतरी तर जागांची चर्चा केली असेल तुम्ही का नाही केली? काही चर्चा झाली नाही. दादांना भेटायला आलो आणि याच्यामध्ये दादांनी तुम्हाला वेळ दिला नाही असं म्हणायचं का? काय चर्चा झाली? दादांवर चहा पिलो, फोटो दाखवू का? चहा पिण्याची वेळ मामा, चहा पिण्याची वेळ आहे का? तुम्हाला कुठल्याच भाजपसोबत जागा बैठका झाल्या? पक्षश्रेष्ठींनी काय सांगितलंय? अजित पवारांसोबत युती करायचं सांगितलंय पक्षश्रेष्ठींनी. अशा काही सूचना मला नाहीये. आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि याच्यामध्ये पक्षाने काय मला सूचना दिल्या नाही, पण आम्ही कार्यकर्त्यांना किती जागा घेऊन आलो होतो? नाही अजून प्रस्ताव बिस्तो का भाजप सोबत काही ठरत नाहीये का तुमचं म्हणून? भाजप सोबत काही ठरत नाहीये का? प्रस्ताव असं काय आलेलं नाही. प्रेशर टॅक्टिक्ससाठी करताय प्रेशर नाही. तुम्ही भूमिका स्पष्ट का नाही करत? दादा मला भाजप दादा नाही जायचंय. ऐका एक तर भाजप सोबत तिथल्या बैठका झाल्या, एकाही बैठकीला तुम्हाला बोलवलं गेलं नाही, तुम्ही तिथं गेला नाहीत आणि आता असं काय घडलं की तुम्ही थेट अजित पवारांच्या राष्ट्रीय सोबत बोलणं करायला आला? नाही दादांच्या काय पहिल्यांदा येतो का? दादांच्या नेहमी येतो मी, पण भाजप सोबत एकाही बैठकीला तुम्ही नव्हता. दादांच्या बैठकीला दादांचा माझ्या परिवाराचा संबंध आहे. कधी तुम्ही ऐकलं असेल दादांना भेटून एक गोष्ट ऐका ना मामा, उमेदवारांना आतापर्यंत सेनेनी अजून आमचा एबी फॉर्म अजून कुठल्याही कार्यकर्त्याला दिला नाही. सगळ्यांना फॉर्म भरायला लावलेला आहे. आमचा एबी फॉर्म आज त्यांना उद्या सगळ्या कार्यकर्त्यांना पोहोचेल. आमचा काय त्याचा प्रस्ताव नव्हता. आम्ही फक्त दादांना भेटायला आलो आणि भेटी आणखी आम्हाला चर्चा करायची. आपल्याला कसं जाता येईल का? तुम्ही विजय शिवतारे काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले असताना त्यांनी किती जागांचा प्रस्ताव दिला आणि भाजपकडनं तुम्हाला किती जागांचं उत्तर आलंय? त्या जागांवर तुम्ही समाधानी आहात का नाहीये? कारण उद्या शेवटचा दिवस आहे. आता याच्यातलं मार्ग कोण काढणार आणि कसा काढणार? आता याच्यामध्ये शिवतरेंनी प्रस्ताव काय दिला हा मला माहिती नाही, पण आम्ही 10-12 कार्यकर्ते आलो म्हणजे त्याच्यामध्ये सर्वच पदाधिकारी होते आणि त्यांना एकदा दादांपुढे आमची एक चर्चा करायची होती की दादांनी आम्हाला अजून बोललो आम्ही. दादा म्हणले मी संध्याकाळी तुमच्याशी बोलतो. बैठकीतले काय मुद्दे होते? कुठल्या मुद्द्यांवर? प्रस्ताव जो तुम्ही दिलेला आहे कुठल्या तरी जागांवर दिलेला प्रस्ताव असेल ना? पद्धतीने घेऊते कधीपर्यंत तोडगा निघण्याची अपेक्षा आहे आता ते तरी सांगा. आता याच्यामध्ये बघा दादांशी बोललोय, अजून आमची चर्चा झालेली आहे, पण त्याच्यामध्ये दादांचं आमचं प्रस्तावाबद्दल काय बोलणं नाही आलं. पण आमची राज्यामध्ये आम्ही एकत्र काम करतो आणि महानगरपालिकेत एकत्र का करू नये म्हणून त्यासाठी आम्ही बोलायला आलो. पण दादांनी त्याबद्दल आम्ही बोललो त्यांच्याशी, पण आम्हाला ते व्यवस्थित रात्री फोन करू. शिवसेनेचा निर्णय होणार कधी? निर्णय होणार कधी? शिवसैनिक संभ्रमात आहेत मामा. दिला नाही असं तुम्ही म्हणाले, याचा अर्थ चर्चा झाली नाही असं होतं. नाही चर्चा ना, अजून आम्ही फक्त भेटायला आलो, अजून आमची चर्चा झाली. प्रस्ताव
शिवसेनेत आहे आणि कायम धनुष्यबाण. तुमच्या मुलाला तिकीट दिलं नाही तुम्ही म्हणून नाराज आहे. अरे मी नाराज आहे. माझी मुलं नाही, तुमच्या सेटला मुलं आहेत. हो मामा एक मिनिट, माझ्या मुलासाठी मी आलो नाही. माझा मुलगा शिंदे सेनेतून धनुष्यबाणा मोडून 100% येणार, त्यामध्ये गोमत नाहीये. दिले कुठं? धनुष्यबाण आमच्या हातात आहे. धनुष्यबाण काय दुसऱ्याच्या हातात आहे? पण भाजपसोबत युती आहे की नाही आता? तुम्हाला सांगतो ना किती तुम्ही लागणार आहे.